वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण मासवडी बनवणार आहोत। यासाठी सर्वात पहिले वाटण बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी भाजलेलं खोबरं साधारण एक वाटी भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक घेतलेली आहे। हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटण करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकू आणि वाटण बनवून घेऊ। अशा प्रकारे वाटण आपलं तयार झालेलं आहे। हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला मिसळून घेऊ आणि ते पाणी यामध्ये टाकून घेऊ। यानंतर एक चमचा काळा मसाला घेतलेला आहे घरी बनवलेला। यानंतर एक चमचा अंबारी मसाला घेतलेला आहे, एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे, एक चमचा सुहाना मसाला, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। अंदाजे एक चमचा मीठ आहे। हे आपण मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे वाटण आपलं तयार झालेलं आहे। चला तर मग पिठलं करूया। यासाठी कढई तापायला ठेवलेली आहे। यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। यानंतर यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद टाकून घेऊया आणि एक चमचा लाल तिखट टाकून घेऊ। यानंतर यामध्ये पाणी टाकून घेऊया। यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून झाल्याच्या नंतर उकळी येईपर्यंत ठेवायचं आहे। उकळी आल्याच्या नंतर यामध्ये थोडं थोडं करून बेसन पीठ टाकू आणि एकसारखं मिक्स करीत राहायचं आहे, ज्यामुळे गाठी खूप जास्त बनणार नाहीत। अशा प्रकारे आपल्याला घट्ट बेसन बनवायचं आहे। यामध्ये शेवटी थोडंसं गव्हाचं पीठ टाकणार आहोत, ज्यामुळे वड्या तळताना विरघळणार नाहीत किंवा तुटणार नाहीत। अशा पद्धतीने बेसन घट्ट बनवून घ्यायचं आहे। मी यामध्ये थोडंसं गव्हाच्या पिठाचा वापर करत आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही तो स्किप केला तरी चालेल। हे सर्व एकदा पळीने व्यवस्थित एकजीव करून घेऊया। मिक्स करून झाकून ठेवूया। 5 ते 6 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर असंच शिजू द्यायचं आहे।
यानंतर एखाद्या सुती कपड्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि शिजलेलं बेसन अशा पद्धतीने थोडं थोडं करून घ्यायचं आहे। हाताला पाणी लावून घेऊ जेणेकरून हाताला ते चिटकणार नाही। त्याचा छान असा गोळा बनवून घेऊया आणि ज्या पद्धतीने तुम्ही थालीपीठ पसरवता किंवा हे करता तसंच हे पसरवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने त्याला सगळीकडून सारखं पसरवून घेऊया। यानंतर यावरती तयार केलेलं वाटण लावून घेऊया। वाटण लावून झाल्याच्या नंतर तुम्हाला याच्या अशा पद्धतीने घड्या घालून घ्यायच्या आहेत किंवा रोल करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने स्टेप फॉलो करा तुम्ही आणि त्याचे रोल बनवून घ्या। अशा पद्धतीने त्याला थोडंसं हलक्या हाताने दाबून घेऊ आणि यानंतर हा कपडा काढून घ्यायचा आहे। याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने बाकीचे पण तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत। मी ते सर्व तयार केलेले आहेत। हे आता थंड झालेले आहेत। आता आपण याचे काप करून घेऊया। अशा पद्धतीने याच्या वड्या बनवून घेऊया। वड्या बनवून झाल्याच्या नंतर गॅसवरती तवा तापायला ठेवलेला आहे। यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया। यानंतर वड्या ह्या वाटणामध्ये बुडवून घेऊया। सगळ्या साईडने त्याला असं वाटण लावून घेऊ। यानंतर वरतून त्याला थोडीशी खसखस टाकून घेऊया। खसखस ही आपल्याला दोन्ही साईडने टाकायची आहे, त्यामुळे सध्या वरतून टाकू आणि तव्यावर ठेवल्याच्या नंतर दुसऱ्या साईडने पण टाकायची आहे। तेल गरम झालेलं आहे। मीडियम गॅसवर हे तुम्हाला परतून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बाकीच्या वड्यांना पण वाटण लावून तळून घेऊया। यावरती खसखस टाकून घेऊया। सर्व बाजूंनी मीडियम गॅसवर परतून घेऊया। आमच्याकडे याला मासवड्या म्हणतात, काही ठिकाणी याला पुडाच्या वड्या पण म्हणतात। तुमच्याकडे याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला पुढची रेसिपी कोणची पाहिजे आहे हे पण कमेंट करून नक्की सांगा। अशा पद्धतीने सर्व वड्या तळून घ्यायच्या आहेत। काही बिना मसाल्याच्या तळल्या तरीही छान लागतात। लहान मुलांना जर द्यायचा असेल तर वरतून मसाला न लावता तुम्ही परतून देऊ शकता, त्यांना नक्कीच आवडेल। घरी एकदा नक्की ट्राय करा आणि कशा झाल्यात मला कमेंट करून सांगा।
वड्या तळताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे, ज्यामुळे वड्या छान तळतील आणि क्रिस्पी पण होतील. फुल गॅसवर ते करपतात, त्यामुळे फुल गॅस करायचा नाही. ही स्टेप लक्षात ठेवा. अशा प्रकारे मासवड्या तयार झालेल्या आहेत. मी काही फिक्क्या आणि काही मसाल्याचे बनवलेले आहेत. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.